आता वयात मोठ्या टॉप 9ला 21 जूनच्या नीट परीक्षेसाठी नागपूर विद्यापीठाने इतर परीक्षा पुढे ढकलल्या। 21 जून रोजी विविध परीक्षा असल्याने नागपूर विद्यापीठाचा निर्णय। सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांकडून 2 नवीन पोर्टल सुरू। जीआरएम आणि एमआरएम या पोर्टल सेवा सुरू। फसवणुकीमध्ये अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सुविधा उपयुक्त ठरणार। पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडेंची माहिती। पुणे विद्यापीठातील मेन्सवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनाने पुणे विद्यापीठाचा मेन्सचा परवाना रद्द केला। जेवणात कीटक सापडल्याचा विद्यार्थ्यांना आरोप केलेला होता। पुण्याच्या दौंड आणि इंदापूरमध्ये बनावट दारू विरुद्ध एफडीएची कारवाई। कारवाईमध्ये एकूण 4,81,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर बनावट दारूंचे रॅकेट चालवणाऱ्या 4 आरोपींना अटक। माधुरी हत्ती नांदणी मठामध्ये परत येण्याच्या हालचाली वाढल्या। हत्तीनीसाठी नांदणी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल। माधुरी हत्तीनीच्या वाटेवर वाळू, शॉवर आणि कूलरचीही व्यवस्था। माधुरीच्या स्वागताच्या नांदणीमध्ये जय्यत तयार। मुंबईमध्ये पुनर्विकास आणि ईस्टर्न फ्रीवे विस्तारासाठी 626 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार। वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीचा प्रस्ताव। महापौर रितू तावडेंचा 1000 झाडं तोडण्याच्या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका। दिव्यांगत्व प्रमाणपत्र म्हणजेच यूआयडी कार्डधारक लाभार्थ्यांना मोठा दिलासा। यूआयडी वैधतेपर्यंत विशेष सहाय्यक योजनांचा लाभ सुरू ठेवणार। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचा महत्त्वाचा निर्णय। राज्यातील सिंधी विस्थापितांना मोठा दिलासा। विशेष अभय योजनेला 1 वर्षांची मुदतवाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। जान्हवी गडकर प्रकरणामध्ये अपघातातील कार विकण्यास न्यायालयाची मनाई। अपघातग्रस्त ऑडी विक्रीला हायकोर्टाचा नकार। पुरावा नष्ट होण्याची शक्यता। गाडी विक्रीची याचिका मागे।